जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, नगरपालिका निवडणुका झाल्या, सगळं आता निवडणुकीचं वारं जवळपास संपलं. पण आता पुन्हा राज्य शासनाकडून 17 जागांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर होईल असं आता काही अंशी किंवा काही गोष्टीतून ते चर्चेतून दिसून येतं आहे. म्हणजे 17 जागा विधान परिषद निवडणुका आहेत, त्यामध्ये आपल्याकडे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आता कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड 3 जिल्हे येतात. त्या 3 जिल्ह्यांमधले नगरसेवक, त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य हे त्याला मतदान करतात, म्हणजे ते मतदार असतात. आता कोकणातली विधान परिषद निवडणूक म्हटली की तो नेहमी चर्चेचा विषय असतो. मागच्या निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष अजितदादा पवार गटाचे सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी निवडणूक लढवली होती, जिंकले होते आणि ते 6 वर्षे आमदार होते. पण आता सगळे राजकीय समीकरणं बदलत गेलेली आहेत. त्या राजकीय समीकरणं बदलत गेल्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेचं प्रभुत्व ह्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरती अधिक दिसतंय. त्याचं कारण असं, आपण जर आकडेवारी पाहिली तर आकडेवर नजर पाठवली तर जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायती याच्यातले जे सदस्य आहेत ते मतदार आहेत, त्यांच्या आकडेवारी बघितली तर 831 आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड ह्या 3 जिल्ह्यातली. त्या 833मध्ये भाजप आहे 285, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट 289 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आहे 106 आणि त्याचबरोबर काँग्रेस 18, शिवसेना उभाटा 63, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 4, मनसे 3 आणि इतर अपक्ष 63 असे जवळ एकूण 831 मतदार ह्या निवडणुकीचं मतदान करणार आहेत. आता तुम्ही म्हणाल निवडणूक आली मग उमेदवार कोण? तर महायुती आहे, सेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी यांचे सरकार आहे. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अजित पवार गटाच्या पुणे आणि कोकण ह्या 2 ठिकाणच्या जागा जातील असं आता तरी सध्या बोललं जातं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला मिळालं तर अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आता वर्तवली जाते. त्यामुळे निवडणुकी ही सोपी आहे महायुतीला, कारण जवळजवळ महायुतीचे 3 घटक पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना आहे, भाजप आहे आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी. या तिघांच्या मतदारांची बेरीज केली तर जवळजवळ ती 680च्या आसपास जाते 831 पैकी. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होईल. पण शेवटी कसं आहे, यामध्ये मतदान करणारे मतदारच फार ठराविक असतात. 831 आहेत. त्यामुळे अपक्ष असतील, उबाटाचे मतदार असतील, मनसेची त्यांची भूमिका काय राहील, या सगळ्या गोष्टी नंतर आता येणार आहेत. निवडणूक ज्यावेळी झाली की मात्र ह्या 3 जिल्ह्याला आचारसंहिता लागू होणार. त्यामुळे आता ही निवडणूक कधी जाहीर होते इकडे कोकणवासीचं लक्ष आहे. पण एकंदरीतच या निवडणुकीचा विचार केला, आकडेवारी विचार केला तर महायुतीला ही निवडणूक सोपी आहे असं म्हटलं जातं. टाइम डिले करता किशोर मोरेसह यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.